नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। मित्रांनो, इयत्ता 34 स्कॉलरशिपसाठी आणि 5वी स्कॉलरशिपसाठी आपण सराव प्रश्नपत्रिका सुरू केलेली आहे। या सराव प्रश्नपत्रिकेमध्ये महत्त्वाचे असे प्रश्न तुम्हाला पाहायला मिळणार आहेत, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप करू नका। या अगोदर आपण मराठीच्या 25 प्रश्नांच्या 5 प्रश्नपत्रिका पाहिलेल्या आहेत। आज आपण 6वी प्रश्नपत्रिका पाहणार आहोत। जर कोणी पाहिली नसेल तर पाठीमागच्या व्हिडिओमध्ये जाऊन नक्की पहा। हे प्रश्न तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे असणार आहेत। परीक्षेमध्ये या घटकाला अनुसरूनच प्रश्न विचारले जाणार आहेत, त्यामुळे तुम्हाला अशाच प्रकारच्या प्रश्नांचा अभ्यास करणे खूप गरजेचे आहे। तर चला करूया सुरुवात आपण आज मराठीच्या 25 प्रश्नाला। तर या अगोदर आपण पाहिल्याप्रमाणे पहिला प्रश्न हा उतार्यावरच येणार आहे। तर चला करू उतारा वाचून सुरुवात करूया आणि प्रश्नांची उत्तरे सोडवूया। बघा प्रश्न काय आहे, महात्मा गांधीचे जीवन हे बाबा आमटे यांच्या जीवनाचे प्रेरणास्थान होते। कुष्ठरोगी हा ज्यावेळी आपल्या समाजात तिरस्काराचा, अवहेलनेचा, उपेक्षेचा विषय होता, त्यावेळी कुष्ठरोग झालेल्या परचुरे शास्त्रींना आपल्या आश्रमात ठेवून गांधीजींनी स्वतः त्यांची सेवा शुश्रूषा केली। बाबांचे वैशिष्ट्य हे की वरुळ्याजवळ आनंदवनात हे कार्य उभे करताना त्यांनी कुष्ठरोग्यांच्या समस्येबद्दल समाजाला खडबडून जागे केले आणि ह्या रोगाचे निर्मूलनासाठी चळवळ उभी केली। कुष्ठरोग्यांना थोड्या हाताने श्रम करून स्वावलंबी जीवन जगता येते हे दाखवून देतानाच कुष्ठरोग्यांच्या झडलेल्या अवयवांपेक्षा कुष्ठरोग्यांचा तिरस्कार करणाऱ्या व्यक्तीचे मन अधिक हिडीस असते हे बाबाने सडेतोडपणे सांगितले। बघा मित्रांनो, तुम्हाला पहिल्यांदा उतारा आहे आणि या अगोदर मी तुम्हाला सांगितलं होतं की उतार्यावरचे प्रश्न सोडवताना उतारा वाचताना नेहमी अंडरलाईन करायचे आहे आणि मी का करत नाही हे जे पण तुम्हाला कारण सांगितले आहे, कारण की मला ही प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना सोडवण्यासाठी द्यायची आहे। तर बघा आता प्रश्न काय आहे, आपण जास्त वेळ उतार्यासाठी घालवायचा नाही। कुष्ठरोग या समाजात कशा पद्धतीने वागणूक मिळत होती, कशा पद्धतीने वागणूक मिळत होती कुष्ठरोग्यांना। बघा, कुष्ठरोगी ज्यावेळी आपल्या समाजात तिरस्काराचा, अवहेलनेचा, उपेक्षेचा विषय होता। आता इथेच उत्तर आहे म्हणजे काय आहे, तर तिरस्कार किंवा अवहेलना किंवा उपेक्षा या तिन्हीमध्ये पर्यायामध्ये उत्तर आहे का आपल्याला शोधायचं आहे। बघा इथं सन्मानाची, तिरस्काराची, प्रेमाची आणि आदराची। तर उत्तर आपलं काय येणार आहे, तिरस्काराची येणार आहे, कारण की पर्यायामध्ये आपल्याला उत्तर बरोबर असणार आहे। तर चला करूया पुढचा प्रश्न। कुष्ठरोग्यांच्या समस्येबद्दल समाजाला खडबडून जागे करण्याचे काम कोणी केले। बघा आता कुष्ठरोग्यांच्या समस्येबद्दल समाजाला खडबडून जागे करण्याचे काम कोणी केले आहे, कोणाविषयी लिहिलेले आहे रे, कोणाविषयी सांगितलेले आहे। कुष्ठरोगाच्या समस्येबद्दल समाजाला खडबडून जागे करण्याचे काम कोणी केलेले आहे, महात्मा गांधीचे हे जीवन बाबा आमटे यांच्या जीवनाचे प्रेरणास्थान होते। आता बाबा आमटे का महात्मा गांधीजी, बघा आता काय सांगितले, कुष्ठरोगांच्या समस्येबद्दल समाजाला खडबडून जागे कोणी केले आहे। कुष्ठरोगी हा ज्यावेळी आपल्या समाजात तिरस्काराचा, अवहेलनेचा, उपेक्षेचा विषय होता, त्यावेळी कुष्ठरोग झालेल्या परचुरी शास्त्रींना आपल्या आश्रमात ठेवून गांधीजींनी स्वतः त्यांची सेवा शुश्रूषा केली। बाबांचे वैशिष्ट्य हे की वरुळ्याजवळ आनंदवनात हे कार्य उभे करताना त्यांनी कुष्ठरोग्यांच्या समस्येबद्दल समाजाला, आता बाबांनी केले बघा, समाजाला कुष्ठरोग्यांच्या समस्येबद्दल समाजाला खडबडून जागे केले। कोणी केले, तर बाबा आमटेंनी केलेले आहे। 3 नंबरचा पर्याय आपला काय असणार आहे, बरोबर असणार आहे। त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा, खालील कविता वाचून त्या खालील प्रश्नाची उत्तरे शोधायची आपल्याला। भुत्या नाचतो गदारी संबळीच्या तालावरी, हात परडी आंबेची, भक्ती ओसांडे अपार, अंगी पिहेराव आंबेचा, गळा माळ कवड्यांची, बुदला तेलाचा हिंदोळे, भाळी मळण कुंकुवाची, हिंडे दारोदार भुत्या करी आंबे विनवणी, भक्ता कुशाल ठेव माये तुझे लेकरू अनवानी। आता हे खाली कविता आहे आणि कवितेखालचे आपल्याला प्रश्न व्यवस्थितरित्या सोडवायचे आहेत। तर बघा प्रश्न सोडवताना कोणता प्रश्न आणि कशा प्रकारे सोडवायचा हे पाहूया। भुतेच्या कपाळी काय दिसत आहे, भुतेच्या कपाळी काय दिसते रे, भुतेच्या कपाळी कुठे दिसते, कपाळ हे चिन्ह कुठे दिसते, भुतेच्या कपाळी काय दिसते, भुत्या नाचतो गदारी संबळीच्या तालावरी, हाती परडी आंबीच्या भक्ती ओसंडी। पहिल्या तर कडव्यात नाही, पण कपाळ कुठे दिसते ते बघायचं आपल्याला। अंगी पेहरावं
आंब्याचा गळा माळ कवड्यांची, बुधला तेलाचा हिंदोळे, भाळी मळण कुंकुवाची. भाळी मळण कुंकुवाची. तर काय येणार आहे आपल्याला? काय येते आता? उत्तर काय येणार आहे बघा. अंगी पेहरा व भुतेच्या कपाळी काय दिसत आहे? काय दिसत आहे कपाळी रे आपल्याला? काय दिसतंय बघा. आता इथं काय सांगितलंय? अंगी पेहरावा आंब्याचा, गळा माळ कवड्यांची, बुधला तेलाचा हिंदोळे, भाळी मळण. भाळी मळण कुंकवाची. भाळ म्हणजे काय? कपाळ. कपाळी मळण कशाचं आहे? कुंकुवाचं आहे. म्हणजे कुंकुवाची मळण हे 2 नंबरचा पर्याय आपला काय असणार आहे? बरोबर असणार आहे. त्यानंतर काय लिहिलेलं आहे बघा प्रश्न. दुसरा प्रश्न काय आहे? वरील कवितेत कोणत्या चर्मवाद्याचा उल्लेख आलेला आहे? वरील कवितेत चर्मवाद्याचा उल्लेख आलाय. माळण, कवडे, हिंदोळा, संबळ. आता चर्मवाद्य कोणतं असतं रे? कोणत्या चर्मवाद्याचा उल्लेख आला आहे? माळण, कवडे, हिंदोळा का संबळ? तर मित्रांनो उत्तर आपलं 4 नंबरचा पर्याय बरोबर आहे. संबळ हे चर्मवाद्याचा उल्लेख या कवितेमध्ये आलेला आहे. त्यानंतर बघा सुसंगत वाक्याचा परिच्छेद. आता सुसंगत वाक्याचा परिच्छेद सोडवताना तुम्हाला एक ट्रिक सांगितली होती की मी ज्यावेळेस आपण सुसंगत वाक्याचा परिच्छेद सोडवतो त्यावेळेस आपण लगे घाई करून पहिल्या प्रश्नाचं उत्तर व्यवस्थित राहायचं नाही. त्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे? 3 प्रश्न दिले असतात सुसंगत वाक्यामध्ये. ते 3 प्रश्न व्यवस्थितरित्या वाचून घ्यायचे आहेत आणि व्यवस्थितरित्या वाचून घेतल्यानंतर आपल्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर हे 3ऱ्या प्रश्नामध्ये सापडतं आणि 3ऱ्या प्रश्नाचं उत्तर हे 2ऱ्या प्रश्नामध्ये सापडतं. अशा प्रकारे या सुसंगत वाक्याचा परिच्छेद असतो. तर व्यवस्थित सोडवायचं आहे. पूर्ण प्रश्न 3 प्रश्न व्यवस्थितरित्या प्रथम वाचून घ्यायचे आणि मगच उत्तर लिहायचं आहे. आता काय? डॅश डॅश हा एक चपळ प्राणी आहे. आता यामध्ये वाघ पण चपळ प्राणी आहे, ससा पण चपळ प्राणी आहे, कुत्रा पण पळतो. हा 3 चपळ नाही, परंतु या गोष्टींमध्ये आपल्याला काय करायचंय? घाई करायची नाही. आता ससा पण चपळ प्राणी आहे आपल्याला माहिती आहे, वाघ पण आहे, म्हणून आपण वाघ लिहून यायचं का? नाही. त्यासाठी आपण काय करायचंय? अगोदर प्रश्न वाचून घ्यायचा. त्यानंतर डॅश डॅश प्राणी म्हणून त्याची ओळख आहे. डॅश डॅश प्राणी म्हणून त्याची ओळख आहे. आवाढव्य, हिस्त्र, बित्रा, आळशी. आता यामध्ये पण शांत बसा. आपल्याला काही समजत नाही कोणत्या प्राण्यांची ओळख आहे. आवाढव्य पण आपण आवाढव्य म्हणलं हत्तीचा आवाढव्य येऊ शकतो, हिस्त्र येऊ शकतो किंवा भित्रा येऊ शकतो किंवा आळशी येऊ शकतो. त्यामुळे शांत राहायचं आहे. आणि त्यानंतर बघा या डॅश डॅश या प्राण्याचे काय आहे? खाद्य आहे. आता मऊ हिरवे गवत, वैरण, भाकरी आणि पेंड. आता बघा मित्रांनो ह्या प्रश्नामध्ये तर तुम्हाला मी काय सांगितलं होतं की 3ऱ्या प्रश्नामध्ये पहिल्या प्रश्नाचं उत्तर असतं. तुम्ही तर म्हणताना यामध्ये काहीच सापडत नाही, मग कसं शोधायचं? तर बघा आता डॅश डॅश हे या प्राण्याचे आवडते खाद्य आहे. आता मऊ आणि हिरवे गवत या पहिल्या प्रश्नामधील कोणत्या प्राण्यांचे आहे? मऊ आणि हिरवे गवत. तर ससा खाऊ शकतो. मऊ आणि हिरवे गवत कोण खाऊ शकतं? ससा हे खाऊ शकतो. त्यानंतर बघा वैरण. वैरण कोण खातं रे? गाई गुरे खातात. मग गाई गुरे पर्यायामध्ये आहेत का? गाई गुरे नाही. गाई गुरे काय आहेत? नाहीत, म्हणजे हा पर्याय काय येणार नाही. भाकरी. भाकरी कोण खातं? माणूस खातं. भाकरी कोण खातं? माणूस खातं. माणूस आहे का पर्यायामध्ये? नाही. पेंड. पेंड पण काय खातात? गुरे खातात. परंतु इथं पर्यायामध्ये आहे का? नाही. मग मऊ आणि हिरवे गवत खाणारा प्राणी कोणता आहे? ससा आहे. समजलं का? 3ऱ्या प्रश्नावरून पहिल्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला काढता आले. मग कोणता प्राणी? ससा हा एक चपळ प्राणी आहे. मग काय म्हणून ओळखले जातात ह्याला? डॅश डॅश प्राणी म्हणून त्याची ओळख आहे. कोणता? आवाढव्य, हिस्त्र, भित्रा का आळशी? तर कोणता प्राणी म्हणून ओळखले जाते त्याला? सस्याला भित्रा प्राणी म्हणून ओळखलं जातं. आणि डॅश डॅश हे प्राण्याचे आवडते खाद्य आहे. मग कुठले? मऊ आणि हिरवे गवत हे सशाचे खाद्य आहे. अशा प्रकारे तुम्हाला सुसंगत वाक्याचा परिच्छेद व्यवस्थितरित्या सोडवायचा आहे तरच तुम्हाला समजणार आहे. मग कोणता आला? ससा हा एक चपळ प्राणी आहे. भित्रा प्राणी म्हणून त्याची ओळख आहे आणि मऊ हिरवे गवत हे त्या प्राण्याचे आवडते खाद्य आहे. म्हणजे 3 पर्यायाचे उत्तर आपल्याला काय केले? समजले आहे. अशा प्रकारे तुम्हाला सुसंगत वाक्याचा परिचय सोडवायचा आहे. बहुरी या शब्दाशी समानार्थी असणारा शब्द पर्यायामधून निवडा. बहुरी. आता बहुरी म्हणजे काय? या शब्दाशी समानार्थी शब्द. संकट आहे का? नाही. परकी, अडचण, आप्त. तर काय येणार आहे? परकी येणार आहे. बहुरी या शब्दाशी समानार्थी शब्द असणारा कोणता आहे? परकी असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. आता काय आलेलं आहे बघा? जाहिरात आहे. जाहिरातीवर सुद्धा आपल्याला 2 प्रश्न विचारले जातात. काही वेळेस जाहिरात देत नाहीत किंवा देतात, परंतु तुम्हाला ह्या सर्व गोष्टींचा अभ्यास करायचा आहे. ह्या घटकाचा अभ्यास केला तर तुम्हाला स्कॉलरशिपमध्ये आउट ऑफ मार्क मराठीमध्ये पडणारच आहे. त्यानंतर आपण गणिताची आणि बुद्धिमत्तेची सुद्धा टेस्ट सिरीज, इंग्रजी सुद्धा टेस्ट सिरीज सुरू करणार आहोत. पण प्रथम आपण काय करणार आहोत? मराठी पूर्ण करणार आहोत.
बघा आता काय आहे, फक्त होलसेल गॅस शेगडी, मिक्सर, पंखे, गिझर, इंडक्शन, इस्त्री व त्याचे सुट्टे पार्ट्स मिळतील. बघा आता होलसेलमध्येच फक्त मिळणार आहेत. गॅस शेगडी, मिक्सर, पंखे, गिझर, इंडक्शन, इस्त्री व त्यांचे सुट्टे पार्ट्स मिळतात. हे फक्त होलसेल, हे नाव लक्षात ठेवायचं आहे वाचताना. गणेश गॅस एजन्सी, ताराबाई पार्क रोड, कोल्हापूर. आता हे पण लक्षात ठेवायचं आहे. गॅस शेगडी डबल बर्नर ₹600. आता सोपी आहे जाहिरात. आता काय करायचं आपल्याला, याच्यानुसार आपल्याला प्रश्न सोडवायचे आहेत. खालीलपैकी कोणती गोष्ट गणेश गॅस एजन्सीमध्ये मिळणार नाही? खालीलपैकी कोणती गोष्ट गणेश गॅस एजन्सीमध्ये मिळणार नाही? आता बघा इथं काय सांगितलंय, गॅस शेगडी, मिक्सर, पंखे, गिझर, इंडक्शन, इस्त्री व त्यांचे सुट्टे पार्ट्स मिळतील. आता यापैकी या पर्यायामध्ये कोणकोणत्या वस्तू आहेत ते बघू. गॅस शेगडी आहे, मिक्सर आहे, पंखे आहेत, हीटर नाही. म्हणजे कुठली वस्तू मिळणार नाही आपल्याला, तर हीटर मिळणार नाही. हीटर हा पर्यायामध्ये आहे, हीटर मिळणार नाही. म्हणजे 4 नंबरचा पर्याय काय असणार आहे आपला, बरोबर असणार आहे. त्यानंतर गॅस शेगडी कसली आहे? सिंगल बर्नर, विना बटन, डबल बर्नर, 3 बर्नर. तर बघा मित्रांनो इथं लिहिलं होतं गॅस शेगडी काय आहे तर डबल बर्नरची होती. डबल बर्नर पर्यायामध्ये आहे का, 3 नंबरचा पर्याय आपला काय केलेला आहे, बरोबर आहे. डोळे टिपणे या वाक्यप्रचाराचा अर्थ खालीलपैकी कोणता? डोळे टिपणे. आता डोळे टिपणे म्हणजे काय? डोळे टिपणे म्हणजे अश्रू पुसणे, रडणे, मदत करणे, ओक्सीबोक्सी रडणे आणि अश्रू पुसणे. तर पर्यायामध्ये 4 नंबर आपला उत्तर बरोबर आहे. डोळे टिपणे म्हणजे काय, अश्रू पुसणे. लक्षात ठेवायचंय तुम्हाला, ह्याच्या अगोदर पण मी सांगितलं होतं. वाक्यप्रचार, म्हणी, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, लिंग, वचन, त्यानंतर समूहदर्शक शब्द, अलंकारिक शब्द, या सर्व घटकांचा तुम्हाला अभ्यास करणे आणि पाठांतर करणे खूप खूप गरजेचं आहे. या अगोदर आपल्या यूट्यूब चॅनलवरती 5वी स्कॉलरशिपसाठी आपण या विषयावरती व्हिडिओ अपलोड केलेले आहे, ते तुम्ही नक्की जाऊन बघा आणि पाठांतराला सुरुवात करा. ज्यावेळेस आता 5वीची स्कॉलरशिप परीक्षा जवळ आलेली आहे, शब्दसंपत्तीवरती भर द्या आणि 4थी स्कॉलरशिपच्या विद्यार्थ्यांनी पाठांतराचा भाग अगोदर कंप्लीट करून घ्या. मग काय आहे, डोळे टिपणे म्हणजे अश्रू पुसणे. सोबतच्या आकृतीत लपलेली म्हण शोधून तिचा अर्थ पर्यायामधून निवडा. सोबतच्या आकृतीत लपलेली म्हण शोधायचे आणि तिचा अर्थ पर्यायामधून निवडायचा आहे. अपार कष्टापासून मोठेपण मिळत नाही. आता म्हण काय होते बघा, का, त, का, क, आ, क, अ, ना, र, शा, हा, चा, ला, सा. हाताच्या काकणाला आरसा कशाला? मन काय तयार होते आपली, हाताच्या काकणाला आरसा कशाला? तर आपण काय करायचं आता, पर्याय शोधायचा. अपार कष्टापासून मोठेपण मिळत नाही, हे तर येणार नाही. हाताच्या काकणाला आरसा कशाला म्हणल्यावर जी गोष्ट प्रत्यक्ष दिसते त्याला पुराव्याची गरज नाही. बघा आता आपण ज्यावेळेस आपल्या हातात बघतो, आता मुलांचे नाही पण मुलींच्या हातामध्ये किंवा मुलांच्या हातामध्ये घड्याळ असतं किंवा मुलींच्या हातामध्ये बांगड्या असतात. हाताच्या काकणाला इथं अर्थ होतो. हाताच्या काकणाला म्हणजे बांगड्या बघायला तुम्हाला आरशाची गरज आहे का? नाही गरज. मग ते स्वतः तुम्हाला प्रत्यक्ष दिसत आहे, त्यामुळे तुम्हाला आरशाची गरज असणार आहे का? नाही असणार. म्हणजे जी गोष्ट प्रत्यक्ष तुम्हाला दिसते त्याला पुराव्याची गरज आहे का? नाही. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे आपलं काय असणार आहे, बरोबर असणार आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा, खालील वाक्यातील अधोरेखित नामाऐवजी कोणते सर्वनाम वापराल? खालील वाक्यातील अधोरेखित नामाऐवजी कोणते सर्वनाम वापराल? मोराच्या मादीला लांडोर म्हणतात. मोराच्या मादीला लांडोर म्हणतात. मग आता काय वापरावं लागेल? मोराच्या मादीला. मग मोर काय आला? नर आला. मग नर आल्यावर त्याला आपण काय म्हणतो? नर आल्यानंतर आपण त्याला काय म्हणतो? त्याच्या, तिच्या, काय म्हणत असतो रे? मोर. मोर हा काय झाला? नर झाला. आणि लांडोर काय झाली? मादी झाली. मग कुठलं सर्वनाम आपल्याला वापरावं लागणार आहे? सर्वनाम कोणते वापरणार? हे कुठलं आहे? पुरुषलिंगी आहे. स्त्रीलिंगी आहे का? नाही. मग कुठलं येणार आहे? त्याच्या. तिच्या येणार का? तिच्या मादीला? नाही. ते नाही. त्याच्या मादीला लांडोर म्हणतात. म्हणजे 3 नंबरचा पर्याय आपला काय असणार आहे, बरोबर असणार आहे. यामध्ये खुणा केलेल्या आहेत, परंतु मित्रांनो यामध्ये काय येते, इथे पण खुणा आहे, इथे पण आहे. या उत्तराला तुम्ही गाठ घालू नका. ह्या खुणा विद्यार्थ्याकडून झालेल्या आहेत. त्यानंतर पुढचा, नकल या नामाचे अनेकवचनी रूप पर्यायामधून निवडायचे. नकल या नामाचे अनेकवचनी रूप पर्यायामधून निवडायचे आहे. नक्कल करणे म्हणजे काय? नक्कल नाम आहे, अनेकवचनी रूप करायचे आहे. तू खूप नक्कल करतो. तू खूप नक्कल करतो. मग काय येणार? नकली. तो खूप नकली करतो. तो खूप नकले करतो. तो खूप नकला करतो.
तर काय नक्कल करतो, तर काय येणार आहे नकला करतो येणार आहे. 3 नंबरचा पर्याय आपला काय असणार आहे उत्तर बरोबर असणार आहे. पर्याय क्रमांक 3 नक्कलचं अनेकवचनी रूप काय असणार आहे नकल असणार आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे रिकाम्या जागी योग्य शब्द निवडायचा आहे. मुलाला पाहताना आईचे डॅश डॅश भरून आले. काय आहे तरी भरून मुलाला पाहताना आईचे डॅश डॅश भरून आले. डोळे, तोंड, छाती, पोट. काय आहे तरी मुलाला पाहताना आईचे काय होतं तुमची आई कशी करते तुम्हाला पाहून डोळे भरून येतात म्हणजे रडते. म्हणजे मुलाला पाहताना आईचे काय होतात डोळे भरून आले. त्यानंतरचा पुढचा खालीलपैकी कोणत्या पर्यायात भूतकाळी वाक्य आलेले आहे. खालीलपैकी कोणत्या पर्यायामध्ये भूतकाळी वाक्य आलेले आहे. मी मोठ्याने बोलत आहे, मी मोठ्याने बोललो, मी मोठ्याने बोलेन, मी मोठ्याने बोलणार. आता काय आहे ते मी मोठ्याने बोलत आहे हे काय आहे वर्तमान काळी झालं. तुम्हाला कळले पाहिजेत, काळ समजले पाहिजेत. वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ हे समजले पाहिजेत. मी मोठ्याने बोलत आहे म्हणजे वर्तमान काळ झाला. मी मोठ्याने बोललो म्हणजे भूतकाळी काळात तो बोललेला आहे म्हणजे होऊन गेलेली गोष्ट आहे. मी मोठ्याने बोलेन म्हणजे भविष्यकाळ आहे. मी बोलेन म्हणजे भविष्यकाळ आहे. मी मोठ्याने बोलणार आहे म्हणजे हे सुद्धा काय असणार आहे भविष्यकाळ असणार आहे. तर आपला पर्याय क्रमांक काय येणार आहे 2 नंबरचा येणार आहे मी मोठ्याने बोललो. त्यानंतर विरुद्धार्थी शब्दाची योग्य जोडी खालीलपैकी कोणती. प्रभात सकाळ, सुरेल सुबक, कौतुक निंदा, नैसर्गिक कृतज्ञ. आता बघा विरुद्धार्थी शब्दाची योग्य जोडी विचारली. प्रभात आणि सकाळ हे काय झालं समानार्थी शब्द झाला. आपण सकाळलाच काय म्हणतो प्रभात म्हणतो म्हणजे हे कशी जोडी झाली समानार्थी शब्दात झाली. प्रभात आणि सकाळ म्हणजे ही विरुद्धार्थी शब्दाची जोडी आहे का नाही. सुरेल आणि सुबक हे सुद्धा काय झालं विरुद्धार्थी शब्दाची जोडी नाही. कौतुक करणे, निंदा करणे, कौतुक करायचं आणि परत निंदा करायची म्हणजे ही काय झाली विरुद्धार्थी शब्दाची जोडी झाली. म्हणजे पर्याय क्रमांक आपला काय असणार आहे 3 नंबर बरोबर असणार आहे. विरुद्धार्थी शब्दाची योग्य जोडी कोणती आहे कौतुक आणि निंदा असणार आहे. पुराण काळातील माणूस या शब्दसमूहाबद्दल एकच शब्द निवडायचा आहे. आता पुराण काळातील माणूस, आता पुराण काळ कुठल्या पुस्तकात आहे 3च्या पुस्तकात आहे. पुराण काळातील माणूस त्याला आपण काय म्हणतो पूर्वज, आदिवासी, आदिमानव, अश्मयुगीन मानव. तर पुराण काळातील मानवाला काय म्हणतो आपण आदिमानव म्हणतो. हे तुम्हाला बघा आता 3च्या इतिहासाच्या पुस्तकातला सुद्धा तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. म्हणजे तुम्ही काय करणार आहे तुम्हाला कोणता अभ्यास करावा हे तुम्हाला या गोष्टीवरून समजले पाहिजे. खालील पर्यायातील चुकीची जोडी कोणती ते ओळखा. हरणाचे पाडस. आता इथे बघा आले पिल्लूदर्शक शब्द कारण की पिल्लूदर्शक शब्द काय आहे तुम्हाला मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की पिल्लूदर्शक शब्द तुम्हाला पाठ करायचे आहेत. जर तुम्हाला पिल्लूदर्शक शब्द पाहिजे असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तुम्हाला यावरती सुद्धा एक छानसा सुंदर असा व्हिडिओ बनवला जाईल. तर पिल्लूदर्शक शब्द खालील पर्यायातील चुकीची जोडी कोणती ते ओळखायचे. हरणाचे पाडस, हरणाच्या पिल्लाला काय म्हणतात पाडस म्हणतात बरोबर आहे. हे तर जर तुम्ही पाठ केले असेल तर लक्षात ठेवा. नसतील पाठ केले तर या घटकावरचा तुम्ही नक्की अभ्यास करणार. हरणाच्या पिल्लाला काय म्हणतात पाडस म्हणतात. घोड्याच्या पिल्लाला काय म्हणतात शिंगरू म्हणतात. हे पण बरोबर आहे. घोड्याच्या पिल्लाला काय म्हणतात शिंगरू म्हणतात. गाईचे रेडकू असतं का रे गाईचे रेडकू असतं का नाही. गाईच्या पिल्लाला वासरू म्हणतात. त्यामुळे हा पर्याय आपला काय असणार आहे चुकीचा असणार आहे. आणि आपल्याला तेच विचारलं आहे की चुकीची जोडी कोणती हे विचारलं आहे. त्यामुळे 3 नंबरचं उत्तर आपलं काय असणार आहे बरोबर असणार आहे. 4थं काय आहे मेंढीचे कोकरू. आणि शेळीच्या आणि मेंढीच्या पिल्लाला काय म्हणतो आपण कोकरूच म्हणतो. त्यामुळे हा सुद्धा पर्याय बरोबर असणार आहे. 3 नंबरचा पर्याय आपला काय असणार आहे चुकीचा असणार आहे. त्यानंतर बघा स्था, ज, रा, न या अक्षरापासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दाचे पहिले अक्षर कोणते. आता बघा स्था, ज, रा, न तर कुठला शब्द तयार होतो आता अशा वेळेस काय होतं मुलं गोंधळून जातात. मग शब्द तयार करणं चुकीचं म्हणजे घाईमध्ये लक्षात येत नाही आपल्या की आता काय शब्द तयार करावा लागेल काय होईल काय नाही. मग अशा वेळेस काय करायचं प्रत्येक शब्द आहे ना प्रत्येक तो अक्षर जुळवून बघायचा. आता रा न होऊ शकतो जरा. आता बघा कुठला शब्द तयार होतोय या अक्षरापासून तयार होणारा शब्द. आता बघा स्था, ज, रा, न. आता काय होते जर समजा आपण स्था घेतलं तर स्था ज किंवा स्थारा स्थान तयार होतं बघा.
आता स्थान हा शब्द तयार होतो, म्हणजे एखादं स्थान तयार होऊ शकतं. आता बघा परत काय होतंय, स्थान शब्द तयार झाला. आता जरावरनं बघा, जरा होतंय का, राज आणि हे जर जोडलं तर राजस्थान शब्द तयार होतो. हे जर जोडलं तर राजस्थान शब्द तयार होतो. या अक्षरापासून तयार होणाऱ्या शब्दाचे पहिले अक्षर कोणते विचारले आहे, तर आपला शब्द तयार कुठला झालेला आहे, राजस्थान झालेला आहे. राजस्थान म्हणल्यानंतर पहिले अक्षर कुठले असणार आहे, रा असणार आहे. पर्यायामध्ये बघा ज रा न था, तर काय येणार आहे, रा येणार आहे. म्हणजे 2 नंबरचा पर्याय आपला काय असणार आहे, बरोबर असणार आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघूया. खालील शब्द वर्णानुक्रमे लावल्यास 3ऱ्या क्रमांकावर येणारा शब्द कोणता. खालील शब्द वर्णानुक्रमे लावल्यास 3ऱ्या क्रमांकावर येणारा शब्द कोणता. जोम, जबरदस्ती, जात, जुना. आता प्रत्येक गोष्टीमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला वर्णानुक्रम हे शब्द येतात मुळाक्षराप्रमाणे. त्यासाठी तुम्हाला मुळाक्षर पण पाठ असणे गरजेचं आहे. मुळाक्षर सगळ्याचेच पाठ असतात, परंतु परीक्षेमध्ये आठवत नाहीत. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, पाठ करणे लक्षात ठेवायचं गरजेचं आहे. आता बघा इथं सगळे शब्द काय आहेत, ज वरने सुरू होणार आहेत. म्हणजे काय होणार आहे, तुम्हाला सोपा प्रश्न आहे. आता पहिल्यांदा काय येतं, जची जर बाराखडी घेतली तर पहिल्यांदा ज येतं, त्याला काना येतो, परत जा, परत उकार येतो, परत एक काना एक मात्र येतो. मग कुठलं येणार, ज जा जू जो. मग 3 नंबरला कुठलं येणार आहे, जो येणार आहे, जुना. पहिला काय येणार, जबरदस्ती, जात, जुना आणि जोम. 3 नंबरला काय येणार आहे, जुना येणार आहे. काय खरे खालील शब्द वर्णानुक्रमे लावल्यास 3ऱ्या क्रमांकावर येणारा शब्द विचारलेला आहे. तर मग कुठला येणार 3ऱ्या क्रमांकावर, जुना येणार. सोपा आहे की नाही. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा 22वा. खालील वाक्यातील अधोरेखित शब्द कोणत्या अर्थाने वापरला आहे. वारकरी लोक प्रत्येक महिन्याला पंढरपुरी वारी करतात. वारकरी लोक प्रत्येक महिन्याला कुठे करतात, पंढरपुरी वारी करतात. शब्द कोणत्या अर्थाने वापरला, वारी. वारी म्हणजे काय, वारी प्रत्येक महिन्याला पंढरपुरी म्हणजे प्रत्येक महिन्याला कोणत्या प्राणात, ह्या शब्दाशी जायचं नाही, या सुद्धा वाक्याशी पूर्णपणे जायचं आहे. प्रत्येक महिन्याला पंढरपूर वारी करतात. पाणी, वारी म्हणजे काय, पाणी, ढग होऊ शकते. यात्रा, वारी म्हणजे यात्रा पण आपण म्हणतो, पंढरपूरची यात्रा असते बघा. वारकरी लोक प्रत्येक महिन्याला पंढरपुरी वारी, प्रत्येक महिन्याला म्हणजे काय, नियमित फेरी. 4 नंबरचा पर्याय आपला काय असणार आहे, बरोबर असणार आहे. जसे कागदपत्र तसे कला. जसे कागदपत्र तसे कला म्हणजे हे काय आहे, जोड शब्द आहे. कागदपत्र आपण म्हणतो, मग कला कसूर, कलाकृती, कलाकार नाही, कला कुसूर. म्हणजे 3 नंबरचा पर्याय आपला काय असणार आहे, बरोबर असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, कला कुसूर. कोकिळा या नामाचा विरुद्धलिंगी शब्द पर्यायामधून निवडायचा. कोकिळा या नामाचा विरुद्धलिंगी शब्द आपल्याला कोकिळाचा. कोकिळा ही काय आहे, स्त्रीलिंग आहे. मग कोकिळाचं पुल्लिंग काय होणार आहे, विरुद्धलिंगी विचारलेलं आपल्याला. पुल्लिंग काय होणार, कोकिळ. कावळा, कोकिळचा कावळा होईल का, नाही. कोकिळीन नाही होणार. कोकिळ होतं का, नाही. आणि 4 नंबरच्या पर्यायामध्ये काय आहे, कोकिळ आहे. मग विरुद्धलिंगी शब्द कोणता असणार आहे, कोकिळाचा विरुद्धलिंगी शब्द कोणता असणार आहे, कोकिळ असणार आहे. म्हणजे 4 नंबरचा पर्याय आपला काय असणार आहे, बरोबर असणार आहे. त्यानंतरचा 25वा प्रश्न आहे, शेवटचा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणत्या पर्यायामध्ये अर्धविराम आलेले आहे. आता बघा, खालीलपैकी कोणत्या पर्यायामध्ये अर्धविराम आलेला आहे. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला सर्व चिन्हे, विरामचिन्हे लक्षात ठेवायचे आहेत. आणि कोठे द्यायचे हे सुद्धा तुम्हाला समजलं पाहिजे, की बोलताना कोणत्या ठिकाणी अर्धविराम देवे, कोणत्या ठिकाणी स्वल्पविराम देवे, कोणत्या ठिकाणी पूर्णविराम देवे, प्रश्नचिन्ह, उद्गारवाचक चिन्ह, या सर्व गोष्टी तुम्हाला लक्षात असणे गरजेचं आहे. परीक्षा ही फक्त तुमच्या आयुष्याशी सुद्धा निगडीत असते. तुमच्या फक्त पुस्तकी ज्ञानाशी नाही, तर आयुष्यातल्या ज्ञानाशी सुद्धा निगडीत असते. त्यामुळे तुम्हाला अभ्यास करताना शब्दसंपत्तीवर भर देणे किंवा तुमच्या आसपासच्या गोष्टीत लक्षात ठेवणे, या सर्व गोष्टीचा तुम्हाला अभ्यास करावा लागणार आहे. बघा आता खालीपैकी कोणत्या पर्यायात अर्धविराम. आता हे काय आहे रे, हे काय आहे, पहिलं हे सुद्धा तुम्हाला चिन्ह समजता ओळखता आली पाहिजेत. हे काय आहे, उद्गाराचे चिन्ह आहे. आता इथे बघा, हे काय आहे, थोडा तिमाही इथं विराम आहे. म्हणजे हा काय झाला, अर्धविराम झाला. आणि हा जर फक्त नुसता पॉईंट असता तर काय झाला असता, पूर्णविराम झाला असता. बघा 3 नंबरच्या पर्यायामध्ये पॉईंट आहे, म्हणजे हा काय असणार आहे, पूर्णविराम असणार आहे 3 नंबरचा. आणि 4 नंबरचा काय आहे, स्वल्पविराम असणार आहे. 4 नंबरचा काय असणार आहे, स्वल्पविराम. अजून कोणकोणते चिन्ह आहेत, अवतरण चिन्ह आहे, प्रश्नचिन्ह आहे. या सर्व तुम्हाला चिन्हांचा अभ्यास करायचा आहे. आणि अभ्यास तुम्ही करताना व्यवस्थितरित्या करायचा आहे, की तुम्हाला समजून घ्यायचं आहे. एक पाठांतर किंवा घोकंपट्टी करायची नाही कोणत्याही अभ्यासाची. तर खालीपैकी कोणत्या पर्यायामध्ये अर्धविराम आले, तर 2 नंबरचा पर्याय काय असणार आहे आपला,
बरोबर असणार आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण आज मराठीचे 25 प्रश्नांचा अभ्यास केलेला आहे। यापुढील सुद्धा व्हिडिओमध्ये आपण 25 प्रश्नांचा अभ्यास करणार आहोत। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।